कधी कधी असं होतं, सगळं ठीक दिसतं पण मन मात्र शांत नसतं. दिवस काढतो आपण, काम करतो, बोलतो, हसतोही, पण आत कुठेतरी एक रिकामे पण जाणवत राहतं. ते कुणाला सांगता येत नाही आणि सांगितलं तरी कोणी पूर्ण समजून घेत नाही. कधी कधी वाटतं, मी एवढा प्रयत्न करत आहे पण काहीही बदलत नाही. ते चुकीचं नाही, हे सगळं मानव असण्याचा अनुभव आहे. मन नकळत कुठेतरी आधार शोधतं. आज तू इथे आहेस याचा अर्थ असा नाही की तुला सगळ्याची उत्तरं हवी आहेत. कदाचित तुला फक्त एवढंच वाटत असेल, कोणीतरी समजून घ्यावं, फक्त ऐकावं. आणि ते चुकीचं नाही. प्रत्येकाची एक वेळ असते जिथे तो थोडा थांबतो, स्वतःकडे पाहतो, मनाशी बोलतो आणि विचारतो, मी ठीक आहे ना. कधी कधी मन शांत असताना आतल्या आवाजाकडे लक्ष जातं. तो आवाज तुला हळूहळू समजायला लागतो. तो तुला सांगतो, तू चुकीचा नाहीस, तू फक्त थोडा थकला आहेस. आज उत्तर शोधू नकोस, आज फक्त स्वतःला थोडा वेळ दे. कारण जेव्हा मन ऐकायला मिळतं तेव्हा ते हळूहळू सावरायला लागतं. आणि जेव्हा सावरतं तेव्हा बाह्य जग जास्त थकवणार नाही. तू कमकुवत नाहीस, तू थकलेला आहेस. आणि थकणं माणूस असण्याचं लक्षण आहे. आज तू जे सहन केलंस ते वाया गेलेलं नाही. तुझ्या अनुभवांनी तुला तयार केले पुढील प्रत्येक क्षणासाठी. कधी कधी वाटतं की सगळं थांबलंय, पण खरं सांगायचं तर सगळं फक्त थोडं हळू आहे. आज एवढंच लक्षात ठेव, तू जिथे आहेस ते चुकीचं नाही. हा प्रवासाचाच भाग आहे. शांत रहा, एक पाऊल एका वेळी टाक. मन हळूहळू हलकं होईल आणि हळूहळू तुला जाणवेल की प्रत्येक दिवशी तू थोडंसं अधिक मजबूत होत आहेस. आज फक्त इतकंच, बाकी पुढे पाहू. श्री स्वामी समर्थ.